पंढरपूर या ठिकाणची बांगरवाडीच्या गुप्त विठोबाची आहे। आपण पाठीमागे पाहतोय खूप मोठी या ठिकाणी गर्दी झालेली आहे। लाखो भाविकांनी सकाळपासून विठुरायाचं दर्शन घेतलेलं आहे। भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याबाबतची या मंडळींनी काळजी घेतली। भाविकांनो इथे या, दर्शन घ्या। दर्शन घेताना या ठिकाणी व्यवस्थापनेला काही अडचण होणार नाही। त्याचबरोबर तुमचे जे मौल्यवान दागिने आहेत हे दागिने सुद्धा तुम्ही व्यवस्थित जपा आणि काळजी घ्या। आपल्या सोबत एक बाबा आहेत। बाबा, पांडुरंगाकडे काय मागणी केली? अशा प्रकारे केलेली आहे। अशा प्रकारचे या ठिकाणची राहिलेली आहे। आता नेमकं कसं असणार आहे यात्रेचं नियोजन महत्वाचं आहे। दिवसभर हा प्रोग्राम त्यांनी अतिशय व्यवस्थित राबवलेला आहे आणि हा कार्यक्रम या उपक्रमाचं एक वेगळं काय कसा प्रोग्राम राबवला, सकाळपासून उपक्रम कसा होता? विठोबा देवस्थान बांगरवाडी उत्तर पुणे जिल्ह्यातल्या पूर्व पट्ट्यामध्ये वसलेलं बांगरवाडी हे स्वतंत्र ग्रामपंचायत असणारं गाव आणि नैसर्गिक साधन संपत्तीनं परिपूर्ण असणारं गाव। मोरांचं विशेषत्वाने राष्ट्रीय पक्षी मोर आणि या मोरांचं गाव। त्याचबरोबर फळाच्या दृष्टीनं पाहिलं तर सीताफळ या फळांनी नैसर्गिक समृद्ध असलेलं गाव आणि अशा पद्धतीच्या या गावामध्ये गुप्त विठोबा देवस्थान म्हणजे अति प्राचीन कालापासून पंढरीश परमात्मा पांडुरंगाचं असणारं इथं वास्तव्य आणि त्यांच्या या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेल्या भूमीमध्ये अनेक वर्षापासून जी यात्रा उत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। जसं पांडुरंगाचं पंढरपूरला हजारो लाखोंच्या संख्येने भाविक येतात, तसंच साहेब या ठिकाणी आज सुद्धा अनेक वर्षापासून या 3-4 तालुक्यांमधून किंवा 2-3 जिल्ह्यांमधून या नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, पुणे असेल, या 3 जिल्ह्यांमधून हजारोंच्या संख्येने भाविक पहाटेपासून 4 वाजल्यापासून या ठिकाणी येत राहतात। प्रसादाचं नियोजन काय केलेलं आहे? आता प्रसादाचं नियोजन साधारणतः साहेब 4 ते 5 टनाची खिचडीचा महाप्रसाद, त्याचबरोबर केळीचा महाप्रसाद, काही डझनमध्ये केळी म्हणजे जवळजवळ 3-4 हजार टन 3-4 हजार डझन केळीचा प्रसाद, त्याचबरोबर चिक्केचा प्रसाद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की खिचडीचा महाप्रसाद। सकाळी 6 वाजल्यापासून महापूजेपासून तर संध्याकाळपर्यंत आम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी भाविकांना मी खिचडी देण्याचा प्रयत्न करतो, कारण ती एक लोकांची अपेक्षा असते आणि एक श्रद्धायुक्त अंतकरणाने लोक खिचडीचा प्रसाद पांडुरंगाचा प्रसादच आहे त्या उद्देशानेच लोक त्यासाठी या ठिकाणी ते घेत असतात। किती वर्षापासून ही एकादशी साजरी केली जाते? आता साधारणतः साहेब अगदी पुरातन कालापासूनच आहे, परंतु याचं भव्य आणि व्यापक जर स्वरूप जर म्हटलं तर 2001 नंतरच सुरुवात झाली आणि नंतर त्याचा विस्तार होत गेला। 2006च्या दरम्यान या बांगरवाडी गावामध्ये असणारी प्रतिदेश उद्योजक असतील, प्रतिदेश काही व्यक्ती असतील, मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी यांनी जी राहणारी होती ते आणि ग्रामस्थ यांनी सर्वांनी एकत्रित येऊन, त्याचबरोबर काही झडपी सदस्यांच्या माध्यमातून काही निधी एकत्रित करून हा सभामंडपाची निर्मिती केली, त्याचबरोबर दर्शनबारीची निर्मिती केली आणि मग साहेब ओघ वाढत गेला। आता पहिला काही ठराविक शेकड्यामध्ये भाविक असायचे, आता साहेब काही हजारामध्ये येतात, म्हणजे आता तो आकडा लाखाच्या जवळपास गेला। एवढ्या भाविकांचं दर्शन व्यवस्थित व्हावं नियोजन कसं करता? आता साहेब संपूर्ण बांगरवाडी गाव म्हणजे ह्या बांगरवाडी गावामध्ये असणारे पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जेवढी सगळे लोक आहेत, उच्च पदस्थ तर अगदी पार चाकारमान्यांपर्यंत सर्वजण गावाला येतात एक दिवस अगोदर आणि संपूर्ण गावातली वाडीतली कुटुंबातले सगळे प्रमुख तरुण मंडळी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तरुण मंडळी, त्यांचं त्या असणारी एज्युकेशन, त्यांची असणारी पर्सनॅलिटी, त्यांचं असणारं व्यक्तिमत्व हे सगळं बाजूला ठेवून फक्त गुप्त विठोबाची पांडुरंगाची आपल्याला सेवा करायची ह्या भावनेपोटी, ह्या श्रद्धेपोटी आहे ना सरळ जीव ओतून काम करत असेल अशा पद्धतीने म्हणावं लागेल, म्हणजे काही वावगं ठरणार नाही।
संतश्रेष्ठ शेगावचं जे गजानन महाराजांचं संस्थान आहे त्या पद्धतीनं तिथं जसे सातत्याने त्या भागातले लोक भाविकांची सेवा करण्यासाठी लोक सहभाग घेतात, त्याच पद्धतीने या छोट्याशा गावामध्ये का होईना ना लोकांची भावना सेम तीच आहे. कुठल्याही भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा पद्धतीचं प्रत्येक तरुण या कार्यामध्ये 2 दिवस पूर्णपणे झोकून देत असतो साहेब. गुप्त विठोबाची आख्यायिका काय आहे? साधारणपणे एक 100 ते 150 वर्षाचा कालखंड एक पूर्वज सांगतात की या भागामध्ये पूर्वीचे काही असे गुराखे चरायला यायचे आणि हे जंगलाचा भाग आहे साहेब. तर जनावरं चरत असताना उन्हाळ्याच्या भागामध्ये काही ठिकाणी हिरवळ दिसली, एका गुराखीने त्या ठिकाणी काठी मारली, ती काठी त्याच्या आतमध्ये गेली का त्याच्या मनामध्ये विचार आला सगळ्या बाजूला जर ओसाड दिसते या ठराविक भागातच हिरवळ का दिसते. तर त्याची एक कल्पना किंवा त्याला एक पांडुरंगाने दिलेली सद्बुद्धी असेल ती किंवा उदय काळ असेल त्या व्यक्तीच्या माध्यमातून तो व्हायचा होता. आणि ज्या वेळेला ती काठी खाली गेली तर त्याला ती भीती वाटली किंवा त्याला ती एक वेगळी कल्पना वाटली, काही ते आश्चर्य वाटलं. अनेक लोकांनी एकत्रित केलं आणि त्या उत्खननाला सुरुवात केली साहेब. उत्खनन करता करता खाली पायऱ्या जात खाली भुयार निघालं आणि भुयारामध्ये साक्षात आमचे पूर्वज सांगतात जे आम्हाला ऐकिवात आम्ही 3, 4, 5 पिढ्यांपासून आलो इथे की साक्षात पांडुरंगाच्या विठ्ठल रुक्मिणीच्या बुक्क्याच्या स्वयंभू मूर्ती त्या ठिकाणी होत्या. अतिशय जागरूक देवस्थान आहे. इथं दर्शन यायला रस्त्याची गरज आहे. राजकीय पुढाऱ्यांना सुबुद्धी व्हावी म्हणून तुमच्या याच्याकडे विठुरायाकडे काय मागणी? सकाळी साहेब आता अनेक वर्षांपासून म्हणजे जर पाहिलं तर तत्कालीन खासदार आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी सुद्धा या देवस्थानासाठी अतिशय परिश्रम घेतले. त्या काळामध्ये रस्त्याची अडचण, रस्त्यासाठी साहेब रस्ता सुद्धा त्यांनी त्या काळामध्ये ना खडीकरणासाठी मंजूर केला. त्याच्यानंतर काही त्याच्यामध्ये अडचणी आल्या. त्यानंतर विद्यमान आमदार झाले साधारणतः अतुल शेठ बेनके यांनी सुद्धा त्याच्यामध्ये मदत केली. त्यानंतर या भागातलं एक वैभव जे नावलौकिक होतं पंचायत समितीचे माजी सभापती कैलासवासी आदरणीय राजाभाऊ गुंजा यांच्या माध्यमातून ह्या देवस्थानासाठी साहेब त्यावेळेला निधी काही नव्हतं, स्वतःच्या खर्चाने तो माणूस काही ना काही द्यायचा आणि इथं डेव्हलपमेंट करायचा. प्रॉब्लेम असा होतो की हे सगळं फॉरेस्टचे अंडरटेकिंग घेतं. शेतकरी आमच्या गावचे एक बुजुर्ग व्यक्तिमत्व कैलासवासी सकाराम तुझे विचार आहे त्या एकत्रित बेलला ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच होते आणि मंदिराचा काही भाग किंवा मंदिर आणि हा परिसर हा त्यांच्या हद्दीमध्ये येतो. आमचा थोडासा त्या संदर्भामध्ये फॉरेस्ट आणि आमच्यामध्ये ग्रामस्थांमध्ये थोडेसे मतभेद आहेत की आमचं म्हणणं आहे की ही जागा आमची आहे, फॉरेस्टचं म्हणणं आहे की ही जागा आमची आहे. त्याच्यामुळं इथं जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ती होत नाही. आता खडीकरणाचं तर काम झालं आहे, परंतु सकाळीसुद्धा विद्यमान या तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे येऊन गेले. पंचायत समिती सदस्य या जिल्हा परिषद गटाच्या राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गटाच्या स्मिताताई कनशे पंकज कनशे हे येऊन गेल्या आणि शरददादांनी सुद्धा सांगितलं की मी माझ्या परीनं फॉरेस्ट विभाग असेल, या राज्याचे वनमंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेब असतील आणि या विभागामध्ये आमच्याच बांगरवाडीमध्ये एक प्रतिष्ठित उद्योजक आहेत रामशेठ विचारे, अगदी गणेश नाईक साहेबांसोबत त्यांचे पण खूप चांगले संबंध आहे. त्यांनी सुद्धा हे डेव्हलपमेंट करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि शरददासुद्धा प्रयत्न करतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गेल्या 15 दिवसापूर्वीच पंकज शेटकनशे यांच्या माध्यमातून DCF DFO साहेब, त्याच्यानंतर ACF साहेब, त्याच्यानंतर RFO ह्या सर्वांनी या ठिकाणी व्हिजिट केली आणि जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका घोषित केला आहे. हे आपणाच्या माध्यमातूनच आम्हाला माहिती मिळाली आहे. तर त्याच्यामध्ये गुप्त विठोबा देवस्थान हे पर्यटन तालुक्यामध्ये येतं, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि शरददास सोनवणे त्या काळामध्ये ते खासदार कोल्हे यांच्याकडून काय अपेक्षा? खासदार कोल्हे साहेबांकडून सुद्धा आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की आमचं रस्त्याचं काँक्रिटीकरण व्हावं किंवा बांगरवाडीतून जे काही हायवेपासूनचे रस्ते आहेत ते सुद्धा काँक्रिटीकरणाचे व्हावे. आणि इथून पण या फॉरेस्टच्या माध्यमातून आम्हाला कुठंतरी खासदार साहेबांनी म्हणजे आम्हाला काहीतरी मदत दिली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खरं सांगू का साहेब, ते त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे आमची, येत्या खासदार साहेब झाल्यापासून अजून आमच्या एका यात्रेला ते कधी आले नाही. त्यांनी ह्या यात्रेला कधीतरी यावं ही आमच्या सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे. बांगरवाडीचा हा विठुराया हे गुप्त विठुराचे देवस्थान अतिशय जागृत आहे. डोंगरावरचं हे मंदिर आहे. या ठिकाणी यायला रस्त्याची अडचण आहे. सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना नम्र विनंती आहे, हे विठुराया
या राजकीय पुढाऱ्यांना सुबुद्धी दे, वन खात्याच्या अधिकाऱ्यांना सुबुद्धी दे आणि रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू दे, हीच तुला प्रार्थना. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.